त्यावेळी ह्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात त्याचं आपल्याला खूप अप्रूप वाटतं. तर त्याच्यातलं एक सादर करते, एक अंतरा लहानपणच्या बहिणाबाईचं आणि मग खोप्यामध्ये खोपा. त्याच्यात संदेश दिला बहिणाबाईंनी की एक सुगरण पक्षी छोटीशी चोच असते, तेच तिचे दात असतात, तेच तिचे ओठ असतात. माणसाने तर केवढं मोठं कर्तृत्व गाजवायला पाहिजे जेव्हा त्याच्याकडे 2 हात आणि 10 बोटं असतात. याचं विवेचन करताना मला पार्श्वगायिका नाही दिसली, विचारवंत दिसल्यात. थँक्यू. ऐकूया. माझी माय सरस्वती माले शिकवते बोले, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती माले शिकवते बोले, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत. पावसात समावत मातीमध्ये उगवत. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी 3 झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी 3 झोका झाडाले टांगला.
दात तेच ओठ, तिची उलुशीच चोच तेच दात,